महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काही ना काही उलथापालथ सुरू असते. त्यातल्या काही लक्षात राहतात तर काही नेव्हर एंडिंग वाटतात. त्यातलंच एक म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण कोणाचं. एकीकडे उद्धव ठाकरे, दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि मध्ये अडकलेला एक धनुष्यबाण. हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलं, निवडणूक आयोगात गेलं आणि अजूनही सुरूच आहे. पाहूया सुरुवातीपासूनचं सगळं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदनका. मंडळी, 19 जून 1966ला बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. तेव्हा ते एक कार्टुनिस्ट होते. त्यांनी मार्मिक नावाचं साप्ताहिक चालवलं. त्यांचं उद्दिष्ट होतं मराठी माणसाचा हक्क आणि मराठी अस्मिता. पक्ष स्थापन होताच लोक जोडली गेली. तरुणांनी शिवसेनेला डोक्यावर घेतलं. 1967ला म्हणजे पक्ष स्थापन होऊन एकच वर्ष झालं आणि शिवसेनेनं ठाणे महापालिकेची पहिली निवडणूक लढवली आणि यश पण मिळालं. त्यानंतर 1968ला शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळी पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण नाही तर ढाल आणि तलवार होतं. मंडळी, जसं आपलं आधार कार्ड असतं तसंच चिन्ह पक्षाचं ओळखपत्र असतं. 1980च्या दशकात शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळालं. त्यावेळी मनोहर जोशी आणि सुभाष देसाई यांच्यासारख्या नेत्यांनी रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढवली. त्यानंतर 1985च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्ह मिळाली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली. 1989ला केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना नाव आणि चिन्ह नोंदवण्याची सूचना केली. मग शिवसेनेतून 3 नेते दिल्लीला गेले. त्यात होते मनोहर जोशी, सुभाष देसाई आणि विजय नाडकर्णी. नोंदणीची प्रक्रिया पार पडली आणि निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मिळालं धनुष्यबाण. इथून सुरू झाली धनुष्यबाणाची कहाणी. 1990च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 4 खासदार निवडून आले. मतांची टक्केवारी निवडणूक आयोगाच्या मापापेक्षा जास्त होती, म्हणजे हे चिन्ह कायमचं शिवसेनेकडेच राहील. 1990च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर विधानसभेत जोरदार मुसंडी मारली. तेव्हापासून 1990 ते 2022 सलग 33 वर्षे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे धनुष्यबाण ही ओळख महाराष्ट्राच्या मनावर कोरली गेली. मंडळी, त्यानंतर आलं 2019 आणि सगळं चित्रच पालटलं. ऑक्टोबर 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले. पण निवडणूक नंतर मुख्यमंत्री पदावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. भाजपने जास्त जागा जिंकल्या, पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद मागितलं. त्यामुळे भाजप आणि शिवसेना वेगळे झाले. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी हात मिळवला आणि तयार झाली महाविकास आघाडी सरकार. 28 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिवसेना आता सत्तेत होती, पण अनेकांना हे सरकार आवडलं नाही. शिवसेनेचे काही नेते म्हणत होते, आपण भाजप सोबत असायला हवं होतं, काँग्रेस सोबत नाही. त्यातलेच एक नेते होते एकनाथ शिंदे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यांना विचारात पाडणारा बंड झाला. 21 जून 2022 एकनाथ शिंदे अचानक बेपत्ता झाले. सोबत शिवसेनेचे 40हून अधिक आमदार गायब केले. ते सगळे कुठे गेले? तर अगोदर सुरत, मग तिथून गुवाहाटी. दोन्ही भाजप शासित राज्य. हे संयोग नव्हता तर नियोजन होतं. शिंदे गटाचं म्हणणं होतं की त्यांना काँग्रेस सोबत जायला विरोध आहे आणि हे शिवसेनेच्या विचारांशी जुळत नाही. 22 जून 2022ला शिवसेनेच्या सुनील प्रभू सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलावलं, पण शिंदे गटाने नकार दिला. 25 जून 2022ला उद्धव ठाकरे गटाने शिंदे आणि त्यांच्या साथीदारांना पक्षविरोधी कारवाईचं नोटीस पाठवली. त्यात तुम्ही पक्षासोबत गद्दारी केली आहे, त्यामुळे राजीनामा द्या असा निरोप होता. पण शिंदे नेते ऐकलं नाही. तेव्हा तत्कालीन उपसभापती नरहरी झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली. त्यामुळे शिंदे गटाने लगेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आम्हाला अपात्र ठरवू नका असं म्हणत याचिका दाखल केली. 29 जून 2022ला सर्वोच्च न्यायालयाने फ्लोर टेस्ट म्हणजे बहुमत चाचणी थांबवण्यास नकार दिला. न्यायालय म्हणालं, फ्लोर टेस्ट होईल, पण निकाल आमच्या निर्णयावर अवलंबून असेल. यात उद्धव ठाकरेंना कळालं की आता सरकार जाणार. 19 जून 2022ला संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. फेसबुक लाईव्ह वरून ते इमोशनल होत म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यावर माझ्या खुर्चीवर बसणारा पहिला माणूस माझे वडील बाळासाहेब ठाकरे असतील असं मला वाटलं होतं, पण मला तसं करता आलं नाही. 30 जून 2022ला एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सोबत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिंदे सरकार स्थापन झालं, पण आता प्रश्न उभा राहिला, धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव कोणाचं? दोन्ही गट म्हणत होते शिवसेना आमची. 22 ऑगस्ट 2022ला सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सरन्यायाधीश NV रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवलं. म्हणजे प्रकरण मोठं आहे हे न्यायालयाने मान्य केलं. इकडे सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू असताना तिकडे केंद्रीय निवडणूक आयोगात ही वाद पेटला. दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला, धनुष्यबाण आणि शिवसेना नाव आमचं आहे. आयोगाने दोन्ही बाजूचं ऐकलं. शिंदे गटाने सांगितलं, आमच्याकडे जास्त आमदार आहेत, जास्त खासदार आहेत, जास्त पदाधिकारी आहेत, म्हणजे खरी शिवसेना आमचीच. उद्धव गटाने सांगितलं, पक्षाची घटना, संघटना, विचारधारा सगळं आमच्याकडे आहे, फक्त संख्या पाहून निर्णय घेऊ नका. 14 फेब्रुवारी 2023
व्हॅलेंटाईन डे, पण महाराष्ट्राच्या राजकारणात हा दिवस वेगळ्याच कारणाने लक्षात राहिला. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सुनावणी सुरू केली तेव्हा खंडपीठ होते सरन्यायाधीश DY चंद्रचूड. ते यात अध्यक्ष पण राहिले. सोबतच न्यायमूर्ती MR शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती PS नरसिंह. उद्धव ठाकरे गटातर्फे लढत होते ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत. शिंदे गटातर्फे होते नीरज किशन कौल, हरीश सावळे, महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग. महाराष्ट्राच्या राज्यपालासाठी होते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता. कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जायला हवं, पण न्यायालयाने हा मुद्दा मेरिट सोबत एकत्र सुनावणी घेण्याचं ठरवलं. 16 मार्च 2023 ला सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. त्यात घटनापीठाची सुनावणी सुरू असतानाच 17 फेब्रुवारी 2023 ला केंद्रीय निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला. हे ऐकून उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का बसला. 33 वर्षांची ओळख एका दिवसात गेली. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला याचं कारण सांगितलं की शिंदे गटाकडे विधानसभेत जास्त आमदार आहेत, संसदेत जास्त खासदार आहेत आणि संघटनेतही जास्त पदाधिकारी आहेत. या निर्णयात आयोगाने उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं. 26 फेब्रुवारी 2023च्या महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगीही दिली. निवडणूक आयोगाचा निर्णय आला तरी उद्धव ठाकरेंनी हार मानली नाही. त्यांनी ताबडतोब सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे असं म्हटलं. उद्धव गटाचा युक्तिवाद होता की निवडणूक आयोगाने फक्त आमदारांची संख्या बघितली, पण आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न अजून न्यायालयात आहे. जे आमदार बंडखोरी करून गेले त्यांची अपात्रता अजून ठरलेली नाही. अशा आमदारांच्या संख्येवर आधारित निर्णय कसा घेता? पक्षाची विचारधारा, संघटनात्मक रचना यावरच खरी शिवसेना ठरायला हवी. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय स्थगित करण्यास नकार दिला, म्हणजे शिंदे गटाने धनुष्यबाणासह निवडणुका लढवल्या. मात्र न्यायालयाने उद्धव गटाला शिवसेना UBT नाव आणि मशाल चिन्ह वापरण्याची परवानगी कायम ठेवली. 11 मे 2023चा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निकाल दिला. तो म्हणजे राज्यपालांची चूक. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फ्लोर टेस्टची मागणी केली, ती बेकायदेशीर होती. न्यायालयाने महत्त्वाचं सांगितलं की VP आणि गट नेता ठरवण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे, विधिमंडळ पक्षाला नाही. म्हणजे शिंदे गटाने सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांना नेमलं, ते चुकीचं होतं. त्यात तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं, ते घटनात्मक तत्वांना धरून नाही. तसंच न्यायालयाने म्हटलं. यात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाने उद्धव ठाकरेंचं सरकार परत आणलं नाही, कारण उद्धव ठाकरेंनी फ्लोर टेस्टला समोर न जाता स्वतः राजीनामा दिला होता आणि जो स्वतः राजीनामा देतो त्याला परत बसवता येत नाही. 4 फेब्रुवारी 2024ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला, शिंदे गटच खरी शिवसेना. त्यांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचा नकार दिला. उद्धव ठाकरेंनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. 10 जानेवारी 2024ला अध्यक्षांनी उद्धव गटाची अपात्रता याचिका फेटाळली आणि आता 4 फेब्रुवारी 2024ला शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं पुन्हा सांगितलं. 2024ला लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट महाविकास आघाडीसोबत लढला. शिंदे गट भाजपसोबत महायुतीत लढला. त्यात दोघांनाही चांगलं यश मिळालं. 5 डिसेंबर 2024ला देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री झाले. इकडे धनुष्यबाण प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात होतं. ऑक्टोबर 2025 मध्ये उद्धव गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात विनंती केली की आधी सुनावणी घ्या. पुढच्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून शिंदे गट धनुष्यबाणाने लढला तर ग्रामीण भागात आमच्यावर अन्याय होईल. पण यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हणलं की आधी स्थानिक निवडणुकावर लक्ष द्या, सुनावणी वेळ आल्यावर होईल. नंतर 12 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बाग यांच्या खंडपीठाने जाहीर केलं की 21 जानेवारी 2026ला अंतिम सुनावणी होईल. शिवसेना आणि NCP शरद पवार गट हे दोन्ही प्रकरण एकत्र सुनावणी घेण्याचा निर्णय झाला, कारण दोन्ही प्रकरणात एकसारखेच प्रश्न होते. 21 जानेवारी 2026ला सकाळी 11:30 वाजता सुनावणी सुरू होणार होती, पण ती 23 जानेवारीला ढकलण्यात आली. त्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते, पण त्या दिवशी प्रशासकीय कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 12 मार्च ही नवी तारीख मिळाली. मंडळी, 12 मार्चला म्हणजे गुरुवारी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर हे प्रकरण कामाच्या यादीत तब्बल 40व्या क्रमांकावर होतं. म्हणजे या दिवशी आधी 39 वेगळे प्रकरण होते. त्यामुळे सुनावणी होईल की नाही याबद्दल सुरुवातीपासूनच शंका होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. दोन्ही गटांनी म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांनी अंतिम युक्तिवाद करण्याची तयारी दर्शवली. कोर्टरूममध्ये सिब्बल यांनी सरन्यायाधीशांना थेट विनंती केली की शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाची अंतिम सुनावणी आता सुरू करावी. सरन्यायाधीशांनी विचारलं,
युक्तिवादासाठी तयार आहात का? सिब्बल यांनी होकार दिला. सिब्बल यांचं म्हणणं ऐकून सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुचवलं की शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आता दररोज दुपारी 2 वाजता सलग काही दिवस सुनावणी घेतली जाऊ शकते. हे ऐकून उद्धव गटाला आशेचा किरण दिसला. शिंदे गटाच्या वकिलांनी मात्र अपात्रतेच्या सुनावणीला विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की त्यावेळेच्या आमदारकीची मुदत आता संपली, त्यामुळे अपात्रतेचा मुद्दा आता निरर्थक असणार आहे. पण न्यायालयाने सिब्बल यांची विनंती मान्य करत सलग सुनावणी निश्चित केली. त्यामुळे शिंदे गटाची चिंता चांगलीच वाढली. या प्रकरणात फक्त पक्षाचं नाव आणि चिन्हच याच्यावर दावा नाहीये, तर शिंदे गटाच्या आमदारांची सदस्यही अध्यंतरी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. त्यांच्या विरोधात शिवसेना युबीटीचे मुख्य प्रदोत सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. शेवटी काय झालं? सुनावणी झाली, पण अंतिम निकाल मात्र त्या दिवशी लागला नाही. न्यायालयाने सांगितलं की दोन्ही बाजूंनी सादर केलेली लेखी युक्तिवाद वाचून पुढील सुनावणीची तारीख ठरवली जाईल. पुढची तारीख नक्की कधी हे मात्र सांगितलं नाही. मात्र एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे. पुढच्या 2 आठवड्यात शिवसेनेची अंतिम सलग सुनावणी होण्याचे चिन्ह दिसत आहे. म्हणजे 3 वर्षाच्या तारीख पे तारीख नंतर आता खऱ्या अर्थाने अंतिम निकालाचं काउंटडाऊन सुरू झालंय. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? धनुष्यबाण कोणाला मिळेल आणि निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.